श्रीकृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी माता दोघ जण असे छान बसले होते आणि सगळ्या अंतरंग सख्या आणि स्वतः अतिशय दिव्य लक्ष्मी स्वरूपा रुक्मिणी माता, चमचम चमचमणारे दागिने, काय तिचा थाट, तिचा काय तिचे कपडे, हातात मुद्या आणि सोन्याची मूठ असलेली तिची पंखा, तिच्या दासीच्या हातातून घेतलेला पंखा तिने हातात घेतला आणि भगवंताला छान वारा घालत घालत दोघ जणांचा संवाद सुरू झाला. ती उभी होती, भगवंत बसले होते पलंगावर. छान असा संवाद करता करता आज ह्यांना काय विनोद सुचला असं काही तिला परेशान करून टाकलं. म्हणले आजचे संबोधन सुद्धा बदलले बर का. दरवेळेस महाराणी, राणी किंवा रुक्मिणी असे वेगवेगळे उद्देशून असतात ना, तर आज वेगळंच सुरू झालं. म्हणले हे राजकन्ये, म्हणले खरं काय सांगू का, म्हणले तू फार, म्हणले तुझं बरोबरच नाही. म्हणले म्हणजे काय, म्हणले किती तुला छान छान स्थळ आलते म्हणे, काय मोठमोठे राजकुमार तुझ्यासाठी सांगून आलते म्हणे, जरासंध, शिशुपाल वगैरे वगैरे सगळे म्हणे एवढे श्रीमंत श्रीमंत सगळे म्हणे मोठमोठे राजे, आणि तुझ्या रुक्मी फार होता म्हणे, तुझं तर लग्न ठरलं होतं म्हणे त्या शिशुपाळाशी. असं असताना तू त्या तुलनेमध्ये मी तर काहीच नाही म्हणे. सगळे ते राजे आहेत म्हणे, मी कशाचा इथे काय, हे द्वारकेचं नुसतं म्हणते द्वारकाधीश म्हणे, पण मी काय राजा नाही, काय नाही. राजा तर माझा आजोबा आहेत म्हणे, मी काय राजा नाही इथला. त्यांच्या तुलनेत मी फारच म्हणजे कनिष्ठ आहे म्हणले, आणि मला अचंबा वाटतो म्हणले माझ्यासारख्याचा तू स्वीकारच कसा केला. तेव्हा असं काय पाहिलं आणि हे मला कळेल का, तू माझ्यात असं काय पाहिलं तुला कळेल का. सर्व इच्छुक राजकुमारांमध्ये मी फार कमी कनिष्ठ दर्जाचाच दिसतो म्हणे, मला तर असं वाटतं म्हणे. एक झालं. दुसरं सुरू केलं म्हणे, जरासंधाची भीती होती म्हणून मी नाही का मथुरा सोडून समुद्राच्या मध्यावर द्वारका बांधली. म्हणजे भीतीपोटीच बांधली ना म्हणे, म्हणजे तसा मी भित्राच आहे म्हणे थोडसा, म्हणजे मी फारसा शूर नाही. भूमीवरील बरेच राजे माझे शत्रू आहेत म्हणून मी असुरक्षित आहे म्हणे, नेहमीच मला असुरक्षित वाटतं म्हणून मी अशी द्वारका बांधली म्हणे की जवळपास कोणी येऊच नाही. तसा मीच त्यांच्याशी संघर्ष केला, आणि असा संघर्ष करण्याचा माझा स्वभाव तुला हा दोष वाटत नाही का म्हणे, विनाकारण शत्रुत्व घेतो कोणाचे.